नजर, लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. रवी जाऊन 1 महिना उलटला होता. वैदेही अजूनही सावरली नव्हती. जे घडलं ते इतकं भयंकर होतं की त्यातून सावरणं सोडाच, ते ॲक्सेप्ट करणंसुद्धा अशक्य होतं. वैदेही आणि रवीचं लग्न होऊन नुकतंच 1 वर्ष झालं होतं. रवी आणि वैदेही यांची कॉलेजमध्ये असल्यापासून मैत्री होती. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि आपापल्या आयुष्यात सेटल झाल्यानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. घरून विशेष काही विरोध झाला नाही. रवीसारखा निर्व्यसनी, स्वभावाने चांगला मुलगा जावई म्हणून मिळणं ही सुद्धा भाग्याचीच गोष्ट होती. शिवाय वैदेहीचे आई वडील रवीला चांगले ओळखत होते. तो बऱ्याचदा घरी येऊन गेला होता आणि त्याच्या घरातल्यांची सगळी माहिती वैदेहीच्या घरातल्यांना होती. रवीच्या घरातही तेच होतं. वैदेही रवीच्या घरी 1-2दा येऊन गेलेली होती, त्यामुळे तीही घरात तशी परिचित होती. रवीची आई 4-5 वर्षांपूर्वी देवाघरी गेलेली होती. रवीचे बाबा रिटायर्ड आर्मी ऑफिसर होते. ते देहरादूनला राहायचे. मुंबई पुण्याची हवा त्यांना आवडायचीच नाही. रवी मात्र कॉलेजसाठी पुण्याला आला. तो इथे त्याच्या भावाबरोबर आणि वहिनीबरोबर राहायला. दादा वहिनी स्वभावाने चांगले होते. दादा जरा स्ट्रिक्ट होता. तो स्वतः इलेक्ट्रॉनिक इंजिनियर होता. नोकरी चांगली होती. घरसुद्धा त्याने स्वकष्टाने घेतलं होतं. वहिनीसुद्धा नोकरी करायची. दादाला 1 मुलगा. घरी सगळं कसं आलबेल होतं. पण रवीला मात्र कॉलेजमध्ये फार वेळ कधी थांबता यायचंच नाही. कॉलेज सुटलं की तो सरळ घरी यायचा. त्याचा पुतण्या पार्थला शाळेतून आणायचं असायचं. मग त्याला ट्युशनमध्ये सोडायचं. तिथून घेऊन यायचं. संध्याकाळी दूध तापवून ठेवायचं, भाजी आणून द्यायची, जेवणाची तयारी करायची. अशी सगळी कामं तो करत असे. आणि एवढं करून पुन्हा कॉलेजचा अभ्यास आहेच. एखाद वेळेस पिकनिकचा किंवा बाहेर जायचा प्रोग्राम ठरला तर त्याला दादाची परवानगी घ्यावी लागायची. पण तीही फार मिळत नसेच. त्याची वैदेहीशी ओळख अमिततर्फे कॉलेजच्या एका लायब्ररीमध्ये झाली होती. दोघांनाही पुस्तकांची आवड होती. मग कोणते चांगले लेखक आहेत, कोणती पुस्तकं चांगली आहेत, इथून सुरुवात झाली ते थेट गाडी प्रेम आणि लग्न इथे येऊनच थांबली. रवीला नोकरी लागेपर्यंत तो सगळा स्वतःचा पगार घरी देत होता. पण जेव्हा लग्न करायचं ठरवलं तेव्हा वैदेहीच्या आईबाबांचा असा आग्रह होता की रवीचं स्वतःचं एक घर हवं. लहान असलं तरी चालेल, पण स्वतःचं म्हणून एक घर हवंच. आणि म्हणूनच वैदेही आणि रवी दोघांनी मिळून एक छोटासा फ्लॅट बुक केला होता. खरं तर दादा वहिनीला ते अजिबात पसंत नव्हतं. ते दोघं आमच्याबरोबर इथे येऊन राहिले तरी चालेल आम्हाला, असे ते म्हणाले. लग्न झाल्यानंतर त्या फ्लॅटची चावी हातात मिळेपर्यंत रवी आणि वैदेही दादा वहिनींकडेच राहिले. 6-7 महिने ते दादा वहिनींकडे राहिले होते. पण वैदेहीला तिथे विशेष काही आवडलं नाही. कधी एकदा आपल्या घराची चावी हातात मिळते आणि ते तिथे शिफ्ट होतात असं तिला झालं होतं. वहिनी आणि दादा वैदेहीला तर काही बोलायचे नाहीत, पण रवीला मात्र चांगलेच सुनवायचे. लग्न व्हायच्या आधी दादा वहिनीशिवाय तुझं पान हलायचं नाही ना रे. आणि आता लग्न झालंय तेव्हापासून दादा वहिनींना साधा विचारत सुद्धा नाहीस. दादा वहिनींचा राग, त्यांचं प्रेम रवीला कळत होतं. पण आता त्याचाही नाईलाज होता. त्याला घरी पैसे देता येत नव्हते. त्याचे सगळे पैसे नवीन घरासाठी लागले होते. अर्थात वैदेहीचा सुद्धा पगार तिथेच जायचा. दादा वहिनींची बोलणी ऐकून घेतल्याशिवाय आता पर्याय नव्हता. दादा वहिनींच्या घरातून निघताना रवीला जरा त्रास झाला. जड अंतःकरणाने त्या दोघांचा निरोप घेऊन तो वैदेहीबरोबर नव्या घरात शिफ्ट झाला. अगदी 2-3 महिन्यातच त्याचं प्रमोशन झालं आणि वैदेहीला दुसरा चांगला जॉब मिळाला आणि दोघांचाही पगार भरपूर वाढला. अगदी तेव्हाच त्या दोघांनी ठरवून टाकलं की आपण ना एक छोटीशी जागा घेऊया आणि तिथे आपलं घर बांधूया. शहराच्या थोडं बाहेर त्याला मनासारखी जागा मिळाली आणि तिथे घर बांधणीचं काम सुरू झालं. आपला हाच आनंद सेलिब्रेट करण्यासाठी त्या दोघांनी दादा वहिनींसाठी कपडे घेतले, पार्थसाठी खाऊ खेळणी घेतली आणि नवीन घराच्या प्लॉटवर एक छोटीशी पार्टी ठेवली. दादा वहिनींना ती जागा खूप आवडली. दादा, हे घर आपण बांधून घेतलं ना की सुट्टीत तुम्ही सुद्धा इथे येऊन राहायचं हं, रवी म्हणाला. सुट्टीत का, एरवी नको, हसत हसत वहिनीने विचारलं. अगदी परमनंटली आलात तरी आम्हाला आनंदच होईल. पण हे घर गावाच्या थोडं बाहेर आहे,
त्यामुळे पार्थच्या शाळेचा आणि दादाच्या ऑफिसचा थोडा प्रॉब्लेम होईल. दोघांनाही इथून तिथे ट्रॅव्हल करणं जरा लांब पडेल, म्हणून तसं म्हटलं नाही. पार्थ म्हणाला, अरे तसं काही नाही पार्थ, स्कूल बसेस इथे कॉर्नरपर्यंत येतात आणि माझं काय रे, मी बाईकवर जाऊ शकतो. पण आम्ही तुमच्याबरोबर राहायला यावं अशी तुमची इच्छा आहे का? दादाने विचारलं. बाकी काही नाही रे, एवढी वर्ष आपण एकत्र राहिलो ना, तुमची ही आठवण येत राहते आम्हाला, वहिनी म्हणाली. हो ना रे काका, मला ही जागा खूप आवडली, आम्ही इथेच येणार राहायला, छोट्या पार्थने पण हट्ट केला. वैदेही आणि रवी दोघांनीही आनंदाने संमती दर्शवली. घर बांधून झालं, घराची वास्तुशांती पण झाली. हळूहळू वैदेही आणि रवीने आपलं सामान इथे शिफ्ट केलं. मास्टर बेडचं काम थोडं राहिलं होतं. तिथल्या विंडोज आणि टाईल्स रवी खास नगरहून मागवणार होता. त्या दिवशी रवी आणि वैदेही दोघेही दमून ऑफिसमधून घरी आले. वैदू, उद्या संडे आहे, उद्या नगरला जाऊन त्या टाईल्स आणि विंडोची ऑर्डर द्यायची आहे. खरं सांगू, आठवडाभर काम करून उद्या पुन्हा एवढं ट्रॅव्हल करून नगरला जायचं खरंच जीवावर आलंय. पण जावं तर लागेल. काम जेवढ्या लवकर पूर्ण होईल ना तेवढं बरं आहे, रवी म्हणाला. हो ना, आता या घरापासून ऑफिससुद्धा लांब पडतंय, त्यामुळे ट्रॅव्हलिंग जास्तच वाढलं आहे. पण ठीक आहे, इथे राहायला येणं हा आपला चॉईस होता आणि आता आपल्याला तक्रार करायला काहीच अधिकार नाही, नाही का? तसंही खरं सांगू का रवी, दमून भागून जेव्हा या घरात येतो ना, तेव्हा इथे एक पॉझिटिव्ह एनर्जी वाटते. दिवसभराचा सगळा ताण संपून जातो. समोर या तुळशी वृंदावनाच्या इथे अंगणात बसलो किंवा अगदी आपल्या हॉलच्या गॅलरीत जरी बसलो ना, तरी समोरची हिरवळ, समोरचं ते तळं पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. अगदी खरं आहे गं. आणि पाहिलंच ना, दादा वहिनी पण या घरावर किती खुश आहेत ते. एकदा का हे घर बांधून झालं की बाबांना पण मी सांगणार आहे की निदान काही दिवस तरी इथेच येऊन राहा. घर प्रशस्त आहे, सगळेजण आरामात राहू शकतात, रवी आनंदाने म्हणाला. हो रे, सगळे एकत्र राहिलो तर खरंच मलाही खूप आनंदच होईल, वैदेही म्हणाली. बरं, उद्या मी तुझ्याबरोबर यायची गरज आहे का? वैदेहीने विचारलं. नको, उद्या तू घरीच थांब, कारण इलेक्ट्रिसिटी, एसीचं वगैरे फिटिंग करायला माणसं येणार आहेत. कुणीतरी घरी थांबायलाच हवं. मी अमित बरोबर जाईन, रवी म्हणाला. अरे पण अमितला वेळ आहे का? तोही बिचारा आठवडाभराच्या कामाने दमलाच असेल ना, वैदेहीने विचारलं. काही त्याची साईड घेऊ नकोस. त्याला कधीपासून सांगतोय, एकदा तरी घरी राहायला ये, निदान भेटून तरी जा बाबा. पण एका मागोमाग एक कारणं देत सुटलाय. मग त्याला काल रागानेच म्हणालो, आता पुन्हा जर आमच्या घरी आलास ना तर यादच राख. तेव्हा म्हणाला, तू गेलास रे खड्ड्यात, पण वैदूसाठी मी येणारच. तू आत्ता कुठे तिचा नवरा झालायस, पण नवरा म्हणून तिला काही त्रास देत नाहीस ना, हे पाहायची जबाबदारी एक मित्र म्हणून माझीच आहे, असं म्हणाला. ते ऐकताच वैदेहीला हसायला आलं. अमित अजूनही तसाच आहे, कॉलेजमध्ये होता तसाच. कॉलेजमध्ये अमित, वैदेही आणि रवी तिघांचा छान ग्रुप जमलेला. अमित आणि रवी अगदी बेस्ट फ्रेंड. पण वैदेहीची रवीशी सगळ्यात आधी ओळख अमितनेच करून दिली होती. अमितचं वैदेहीवर खूप प्रेम होतं, पण जेव्हा त्याला वैदेही आणि रवीच्या प्रेमाबद्दल कळलं तेव्हा त्याने स्वतःहून त्या दोघांचं जुळवून द्यायला खूप मदत केली होती. असे मित्र लाखात एक. स्वतःच्या खालोखाल जर कुणावर विश्वास ठेवायचा झाला तर रवीची पसंती अमित होता. त्याच्या आयुष्यातल्या खडा गोष्टी अमितला माहीत होत्या आणि अर्थात अमितच्या आयुष्यातही काय काय चाललंय हे सुद्धा रवीला ठाऊक होतं. इनफॅक्ट हा प्लॉट शोधायला अमितच पुढे होता. या प्लॉटसाठी बार्गेनिंग करणं, त्याच्या खरेदी विक्रीत सहभागी होणं, चांगला कॉन्ट्रॅक्टर शोधून घर बांधायला घेणं, यात अमितचा खूप मोठा वाटा होता. पण घर बांधून झाल्यानंतर मात्र तो अगदी बिझी झाला होता. एकतर त्याची स्वतःची फर्म, त्यात कामासाठी त्याला आउटडोअर व्हिजिट करायला लागायचं, आणि दुसरं म्हणजे अलीकडे अमितची आई लग्न करून घे रे बाबा यासाठी अमितच्या मागे लागली होती. कधी कधी तर रवीकडे सुद्धा ती कंप्लेंट करायची, अरे रवी, या अमितला काहीतरी समजाव, तुझंही लग्न झालंय आता, तूही सेटल झालायस, तसं यानेही एखादी चांगली मुलगी बघून लग्न करून घ्यायचं की नाही. याने लव्ह मॅरेज केलं तरी आमची काही हरकत नाही,
पण हा काही लग्नाचं मनावर घेत नाही. आता तू आणि वैदहीने मिळूनच याच्या लग्नाचा विडा उचला. हे पहा, या वर्षाच्या अखेरीपर्यंत मला सून आणि तुम्हाला वहिनी मिळालीच पाहिजे. मग अमित हसून म्हणायचा, आई, अगं सून काय अशी बाजारात मांडलेली असते की पसंत पडली आणि घेऊन आलो. जमायचं तेव्हा जमेल. पण आता रवी आणि वैदहीला सुद्धा वाटत होतं की अमितने लवकरात लवकर लग्न करून सेटल व्हावं. रवी आणि वैदही यांच्याबरोबर अमितची असलेली मैत्री दादाला विशेष आवडत नव्हती. आपल्या घरातल्या गोष्टी त्या परक्या माणसाला कशाला सांगायच्या, असं तो नेहमी म्हणत असे. दादाच्या समोर तर रवी हो हो म्हणत असे, पण अमितपासून त्याला कधीच कोणतीही गोष्ट लपवाविषयी वाटली नाही. त्याला असं वाटायचं की अमित म्हणजे आपलं मिरर रिफ्लेक्शन आहे. अमितला कोणती गोष्ट सांगायची गरज पडायची नाही. बऱ्याच गोष्टी तो स्वतःहून समजून घ्यायचा. त्या दोघांची मैत्री एवढी घट्ट होती की कधीकधी रवीला अमितची आठवण जरी आली तरी पुढच्या 2-4 मिनिटातच अमितचा फोन यायचा सुद्धा. या टेलिपथीचं रवीला खूप आश्चर्य वाटायचं. आपल्या मनातलं न सांगता याला कसं काय कळतं बुवा. पण दुर्दैवाने आपल्याला मात्र त्याच्या मनातलं कधीच कळू शकलं नाही. कदाचित त्याचं वैदहीवर प्रेम आहे हे ठाऊक असतं तर आपण माघारही घेतली असती. पण तसं होणंही शक्य नव्हतं, कारण अमितचं वैदहीवर प्रेम असलं तरी वैदहीचं प्रेम अमितवर नव्हतं. तिच्यासाठी तो एक चांगला मित्र होता. तो तसाच राहणार होता. तिचं रवीबरोबर लग्न झालं म्हणून तिच्या आणि अमितच्या नात्यात तसूभरही फरक पडला नव्हता. ती हक्काने अमितला काही गोष्टी सांगायची, मागायची. कधी रवी तिच्यावर रागावला, ओरडला की पहिला फोन अमितला जायचा. त्या तिघांचं बॉन्डिंग काहीतरी वेगळं होतं. यावरून बहिणीने सुद्धा 1-2दा वैदहीला टोकलं होतं. अगं बाई, आपल्या नवऱ्याच्या अशा सगळ्या गोष्टी परपुरुषाकडे बोलायच्या नसतात. वैदहीने तेवढं काही मनावर घेतलं नाही, कारण त्यांचं नातं कुणाला एक्सप्लेन करता येण्यासारखं नव्हतं. एक्सप्लेन केलं तरी समोरच्याला ते समजेलच याची काही गॅरंटी नव्हती. मुख्य म्हणजे तिच्या आणि अमितच्या या निखळ मैत्रीबद्दल रवीने सुद्धा कधीही आक्षेप घेतला नव्हता. स्वतःपेक्षाही काकणभर जास्तच त्याचा अमितवर विश्वास होता. आणि वैदही तर त्याची बायको होती, त्याचं प्रेम होतं. तिच्या प्रेमावर त्याची श्रद्धा होती. म्हणूनच त्या तिघांचं नातं इतकी वर्ष टिकलं होतं. पण त्या नात्याला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक. कुणीतरी नक्कीच भयंकर मत्सर करून गेलं आणि म्हणूनच तो काळा दिवस त्यांच्या आयुष्याला ग्रहण लावून गेला. रवीने म्हटल्याप्रमाणे अमित सकाळी लवकरच त्याच्या घरी आला. त्याच्या गाडीतूनच त्या दोघांना नगरला टाईल्स सिलेक्शन करायला जायचं होतं. वैदही तशी घरीच थांबणार होती. दोघेही सकाळी लवकर निघाले. तिथलं काम पण आटपलं, पण निघायला मात्र संध्याकाळ झाली आणि परत येताना ती दुर्दैवी घटना घडली. हायवेवर कुठल्या तरी टेम्पोची त्यांच्या गाडीला धडक लागली आणि अपघात झाला. दोघांनाही जबर मार लागला. त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं, पण उपचार करतानाच रवी गेला. सुदैवाने अमितच्या डोक्याला तेवढा मार लागला नव्हता. त्याला फक्त फ्रॅक्चर्स झाले. तो वाचला. रवी गेला हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा मात्र त्याच्या दुःखाला पारावार उरला नाही. पण त्याला ही गोष्ट जवळजवळ 5-6 दिवसांनी सांगण्यात आली होती. तोपर्यंत रवीच्या बाबांचं काय झालं असेल आणि वैदहीचं? त्या बिचारीला किती मोठा धक्का बसला असेल. ती कशी सावरली असेल? मुळात सावरली असेल की नाही? या सगळ्या प्रश्नांनी तो हादरून गेला. रवीचे शेवटचे शब्द त्याला आठवले, अमित, माझी वैदही, मला वैदहीला भेटायचंय. असं करून तो अमित डॉक्टरांकडे आग्रह करू लागला. पण इतक्यात तुम्हाला डिस्चार्ज घेता येणार नाही. आणखीन 4 दिवसांनी तुम्हाला घरी सोडण्यात येईल. पण जास्त स्ट्रेस तुमच्या तब्येतीसाठी हानिकारक आहे, तेव्हा स्वतःची काळजी घ्या, डॉक्टर म्हणाले. आठवड्याने अमित घरी आला. त्याला खूप अशक्तपणा जाणवत होता. सारखी रवीची आठवण येत होती. त्याचाच चेहरा समोर दिसत होता. अमितच्या आईला सुद्धा मोठा धक्का बसला होता. रवीसुद्धा तिला मुलासारखाच होता. अमित वाचला यासाठी आनंद मानायचा की रवी गेला याचं दुःख करायचं, असं तिचं झालं होतं. वैदहीकडे तर तिला पाहावत नव्हतं. तिची अवस्था फार वाईट झाली होती. रवी गेला हे तिला ॲक्सेप्ट होत नव्हतं.
झोपेतून उठून ती वेड्यासारखी रवी रवी असं म्हणत बाहेर पडायची. बरं, हे सगळं अमितला सांगणं सुद्धा शक्य नव्हतं, कारण ते सगळं ऐकून त्याला आणखीन त्रासच झाला असता. मला वैदेहीशी निदान बोलायचंय, माझा फोन कुठे आहे? अमितने हट्टच केल्यावर मग आईला त्याला फोन देणं भागच पडलं. अमितने फोन फिरवला. अमितचा फोन आहे म्हटल्यानंतर वैदेहीने फोन उचलला आणि एकदमच तिला रडू कोसळलं. वैदू, रडू नकोस ग, असं म्हणता म्हणता अमितसुद्धा रडतच होता. खरं तर अमितला तिला धीर द्यायचा होता, पण उलट तिनेच त्याला सावरलं. अमित, असं काय करतोस? रवी आपल्यात नसला तरी त्याच्या आठवणी आपल्याबरोबर आहेत ना. आता तू स्वतःची काळजी घे, लवकर बरा हो. तुझ्या काळजीने काकींना पण खूप टेन्शन आलंय. नको रे कसला विचार करूस, वेळेवर औषधं घेत जा. स्वतःबरोबर काकींची सुद्धा काळजी घे, असं म्हणून तिने फोन ठेवून दिला. त्यानंतर अर्धा तास अमित फक्त रडतच राहिला. साधारण 15-20 दिवसानंतर त्याला बसायला जमलं होतं आणि त्यानंतर आठवड्याभराने काठी घेऊन तो चालू लागला होता. मग मात्र त्याला राहावतच नव्हतं. काहीही झालं तरी वैदेहीला त्याला भेटायचंच होतं. आठवड्याभराने त्याच्या प्रकृतीत बऱ्यापैकी सुधारणा झाली. मग कॅब करून तो सरळ रवीच्या घरी गेला. जाताना त्याला काय काय वाटत होतं हे फक्त त्यालाच माहीत होतं. जसजसं घर जवळ येत होतं तसतसे त्याच्या हृदयाचे ठोके वाढत होते. वैदेहीने अजूनही ऑफिस जॉईन केलं नव्हतं. खरं तर ते सगळं समजावण्यासाठीच त्याला तिथे जायचं होतं. आता हळूहळू तू ऑफिस जॉईन कर, म्हणजे तुझं तिथे मन रमेल, असं त्याला वैदेहीला सांगायचं होतं. वैदेहीचे आई बाबा तिच्याबरोबर तिथे होते, त्यामुळे तशी चिंता नव्हती. निदान आणखीन काही दिवस तरी त्यांची सोबत तिला होणार होती. त्याने गाडी घरासमोर थांबवली. काठीच्या आधारानेच तो बाहेर आला. त्याची नजर पहिल्यांदा तुळशी वृंदावनाकडे गेली. वृंदावन पूर्ण सुकलं होतं. समोर पाहतो तर अंगणात दादा वहिनी बसले होते. बाहेर पार्थ खेळत होता. अमितला पाहून दादा आणि वहिनीचा चेहरा एकदम कडवट झाला. अरे, एवढा घाईघाईने कशाला आलास? पूर्ण बरं झाल्यानंतर आला असतास तरी चाललं असतं. कशी आहे तब्येत आता? दादाने विचारलं. त्यांच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देणं अमितला जरूर वाटलं नाही. वैदेही कुठे आहे? त्याने विचारलं. रागारागाने मग वहिनी म्हणाली, तिच्या खोलीत आहे. आणि हो, आता पुन्हा पुन्हा जुन्या आठवणी काढून तिला त्रास देऊ नकोस. भेटून लवकर निघालास तरी चालेल. वहिनींच्या बोलण्याकडे अमितने कानाडोळा केला. तो आत आला. वैदेहीच्या रूमकडे गेला. वैदेही बेडवर बसली होती. तिच्या हातात रवीचा फोटो होता. डोळे ओलावले होते की पार सुकले होते हे सांगणं कठीण होतं. त्याने बाहेरूनच हाक मारली, वैदू. तिने मान उचलून पाहिलं. अमितला पाहून तिला रडू कोसळलं. रवीचा फोटो हृदयाशी घट्ट कवटाळत हुंदके देऊन देऊन ती रडू लागली. तो आत आला. तिच्या बाजूला बसला. तिच्या डोक्यावर हात ठेवला. देव तरी बघ ना किती निष्ठूर. घाला घातला तो आपल्या रवीवर. त्याच्याऐवजी मला नेलं असतं तर मी आनंदाने गेलो असतो. माझा रवी वाचला असता तर मृत्यूला सुद्धा मी आनंदाने कवटाळलं असतं ग. शपथ घेऊन सांगतो. अमित रडून रडून बोलत होता. ए वेड्या, असं काही बोलू नकोस आता. एका धक्क्यातून अजून सावरलो नाही आपण. अजून अशा अभद्र गोष्टी नकोच. कुणाची तरी नजर लागली रे आमच्या संसाराला. डोळे पुसत वैदेही बोलू लागली. वैदू, पण तू इथे एकटी का बसली आहेस? दादा वहिनी त्यांच्याबरोबर बाहेर बसायचं ना. आणि आई बाबा कुठे तुझे? त्याने विचारलं. आई बाबा त्यांच्या घरी गेले. ते तरी किती दिवस इथे थांबणार? मलाही त्यांच्याबरोबर चल असं म्हणत होते, पण इच्छाच होत नाही रे. त्यांना कसं बसं समजावून घरी पाठवलं आणि म्हटलं थोड्या दिवसांनी येईन मी. वैदेही म्हणाली. मग इथे तू एकटी राहतेस? त्याने आश्चर्याने विचारलं. दादा वहिनी आलेत, ते इथेच आहेत. दादाच आईबाबांना म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, वैदेहीबरोबर आम्ही आता इथेच राहणार आहोत. ती असं म्हणताच अमितला तिची जास्तच काळजी वाटू लागली. पण दादा वहिनीबरोबर राहायला तू कम्फर्टेबल आहेस का? त्याने विचारलं. ती हसली. शांतपणे म्हणाली, कम्फर्टेबल तर मी आता जगायला सुद्धा नाही रे अमित. कम्फर्टच काय, माझा श्वाससुद्धा घेऊन गेलाय रवी. वैदेही म्हणाली. पण वैदू आता सावरायला हवं ना. आणि ही काय अवस्था करून घेतली आहेस?
अगं तुझं वजन उतरलंय, डोळ्याखाली काळी वर्तुळं आली आहेत आणि हे असले सफेद कपडे घालून का बसली आहेस? हातात बांगडी नाही, डोक्याला टिकली नाही, गळ्यात मंगळसूत्र नाही. अगं रवी जिथे कुठे असेल तुला हे असं पाहून त्याला आवडेल का? ते काही नाही हां, जे झालं ते झालं, पण आता व्यवस्थित राहायचं. लवकरात लवकर तू ऑफिस जॉईन कर पाहू. उगीच घरी बसून नको नको ते विचार मनात येणार तुझ्या, अमितने समजावलं. अमित, आता हे सजणं धजणं कुणासाठी? आणि खरं सांगू, बाकी सगळं मला काही नकोच होतं रे. फक्त ते मंगळसूत्र हवं होतं, पण तेही सगळ्यांनी काढायला लावलं. वैदेहीचं ते बोलणं ऐकून अमितचं हृदय अधिक पिळवटलं. तुझ्या आईबाबांनी फोर्स केलं तुला? त्याने विचारलं. ती नाही म्हणाली. म्हणजे दादा वहिनी? खरं सांग, दादा वहिनी ना? त्याने पुन्हा विचारलं. तिने मान खाली घातली. त्याला उत्तर मिळालं होतं. मी आता काहीच बोलत नाही आहे वैदू, पण एक लक्षात ठेव, त्या लोकांचा तुझ्यावर जितका अधिकार आहे तेवढाच, किंबहुना त्यांच्याहून अधिक माझा अधिकार आहे. रवीचं, तुझं आणि माझं नातं काय होतं हे जगाला माहीत नसलं तरी आपल्याला माहिती आहे ना. त्या नात्याची शपथ, तुझ्यावर मी कोणताही अन्याय होऊ देणार नाही, रागारागाने अमित म्हणाला. काय वेड्यासारखं बोलतोयस? अरे आपलं नातं कोण नाकारतंय? माझ्यावर कोणीही अन्याय करत नाही रे. माझं नशीब वाईट, त्याचा दोष इतरांवर का लादायचा? आणि हे बघ, तू उगीच माझा विचार करत राहू नकोस. तू तुझ्या तब्येतीला आणि काकूंना सांभाळ. आणि इतक्या लांब कशाला आलास? फोनवर बोलला असतास तरी चाललं असतं ना. तू लवकर बरा हो आणि आधी ऑफिस जॉईन कर. बघ, तुझ्याशी बोलत बसले आणि तुला साधं पाणीही विचारलं नाही, वैदेही म्हणाली. नाही, मला नकोच आहे काही. सध्या मी येतो, पण पुन्हा मी येणार आहे हां भेटायला, असं म्हणून अमित निघून गेला. जाताना दादा वहिनींकडे रागाने एक कटाक्ष टाकून गेला. तो गेल्यानंतर दादा वहिनींनी वैदेहीला समजावलं. हे बघ वैदेही, आता रवी गेला आहे, तेव्हा रवीचा मित्र इथे वारंवार येणं ठीक दिसत नाही. तो एकदा भेटून गेला ठीक, पण आता पुन्हा भेटायला आला तर तू त्याला सरळ नकार दे. त्यांचं बोलणं ऐकून वैदेहीला आश्चर्य वाटलं. रवीच्या खालोखाल मनातल्या काही गोष्टी बोलायच्या असतील तर तिच्यासाठी फक्त अमित होता. आता रवी गेल्यानंतर अमितशीही नातं तोडून टाकायचं. पण दादा वहिनी बोलत होते ते एका अर्थी बरोबर होतं. अमित आता कोणत्या नात्याने इथे येणार होता? ती काही बोलली नाही, मान वळवून फक्त रडत राहिली. अगदी 4 दिवसांनी अमित पुन्हा आला. यावेळेस येताना तिच्यासाठी नारळ पाणी आणि फळं घेऊन आला. तो आला तेव्हा वैदेहीला जरा बरं वाटलं, पण तेवढ्यात दादा वहिनींचे शब्द आठवले. हे अमितला डायरेक्टली कसं सांगायचं हा विचार करत असतानाच अमित म्हणाला, वैदू, नारळ पाणी पिऊन घे. मला नको, मी काही घेणार नाही, या गोष्टी मी ऐकणार नाही हां. पिशवीत स्ट्रॉ खुपसून त्याने तिच्यासमोर धरला. अमित, तू कशाला इथे सारखा सारखा येतोस? मी ठीक आहे रे, ती समजावत म्हणाली. अमित इथे येतो हे बरं दिसणार नाही, लोक काय म्हणतील वगैरे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी तुझ्या मनात ज्यांनी भरवल्या आहेत ना, त्यांच्या भीतीने मी इथे येणार नाही असं समजत असशील तर चुकीचं समजतेस तू. हे बघ, जोपर्यंत तू सावरत नाहीस असं माझ्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत मी इथे येतच राहणार. अमित असं बोलल्यानंतर वैदेहीला पुढे काही बोलता आलं नाही. अमित मग तिच्याशी बोलत राहिला. त्याच्या ऑफिसमध्ये ज्या मिसेस डिसूजा आहेत ना, त्या किती आळशी आहेत आणि किती हळू काम करतात हे गमतीशीर पद्धतीने समजावून तिला हसवत राहिला. अमित येऊन गेल्यानंतर आज पहिल्यांदा तिला थोडं हलकं वाटलं होतं. दादा वहिनी यावेळेस काही बोलले नाहीत, पण तिच्याशी अबोला धरला. 5-6 दिवसांनी पुन्हा अमित आला. तो 4-5 पुस्तकं घेऊन. ए वैदू, ऐक ना, एक स्पर्धा आहे गं, पुस्तकांचं समीक्षण करायचं आहे. ही 4-5 पुस्तकं मी आणली आहेत, ती वाचून घे, त्याचं समीक्षण कर. आणि हे बघ, माझ्यासमोर आत्ताच तुझ्या ऑफिसमध्ये फोन कर. 2 दिवसांनी तू ऑफिस जॉईन करतेस हे कळवून टाक बघू आधी, आग्रहाने अमित म्हणाला. अरे अमित, नको रे, ऑफिसमध्ये जायची इच्छा नाही माझी. सगळे काय म्हणतील, काय विचारतील, पुन्हा पुन्हा तेच विषय निघतील. बाहेर पडायला नकोसं वाटतंय मला, ती म्हणाली. ठीक आहे, ते ऑफिस जॉईन करू नकोस, मग माझं ऑफिस जॉईन कर. माझी फर्म छोटीशी आहे, पण तिथे काम बरंच असतं. फार वेळ नाही, निदान 2-4 तासांपासून तरी सुरुवात कर.
त्याने दुसरा पर्याय सुचवला. नाही रे, घरून परवानगी मिळेल असं वाटत नाही. ती बोलून गेली. परवानगी? कुणाची परवानगी? हे बघ, हे प्रकरण तू तुझ्या पद्धतीने सॉल्व्ह करणार असलीस तर ठीकच, नाहीतर मला बोलावं लागेल. अमित असं म्हणताच मागून दादा वहिने आत आले. ए, कसली दादागिरी चालली आहे? काय बोलावं लागेल? दादांनी विचारलं. न घाबरता मग अमित म्हणाला, मी वैदेहीला सांगितलंय तिचं ऑफिस जॉईन कर म्हणून, आणि तिला तिथे कम्फर्टेबल वाटत नसेल तर 2 दिवसांनी ती माझी फर्म जॉईन करेल. अमित म्हणाला, काही गरज नाही. सध्या हे सगळं करायच्या मनस्थितीत ती नाही आहे, आणि रवीनंतर वैदेही आमची जबाबदारी आहे. ती आम्हाला काही जड नाही. तिने नोकरी करायची काहीही गरज नाही, रागारागाने दादा म्हणाले. नोकरी तिने पैशासाठी करायची नाहीच आहे, स्वतःसाठी करायची आहे, आणि तिची जबाबदारी कुणीच घ्यायची गरज नाही. ती स्वतः एक जबाबदार मुलगी आहे. उगाच तिला सहानुभूतीच्या कुबड्या देऊ नका. अमित असं म्हणताच दादा भडकले. या सगळ्या गोष्टींशी तुझा काय संबंध? आमच्या घरातले प्रॉब्लेम्स आम्ही पाहून घेऊ. वारंवार तुला इथे यायची गरज नाही. दादा रागाने म्हणाले, मुळात हे घर तुमचं नाही, हे माझ्या रवीचं घर आहे. तेव्हा इथे मी वारंवार यायचं नाही हे सांगायचा अधिकार तुम्हाला नाही. तुम्हाला काय हे सांगायचा अधिकार तर वैदेहीलाही नाही. जोपर्यंत वैदेही या दुःखातून बाहेर पडत नाही असं माझं समाधान होत नाही, तोपर्यंत मी इथे येतच राहणार, वारंवार. मग तो उठला. वैदेहीकडे पाहून म्हणाला, तू उद्यापर्यंत कळव ग मला. तुझं ऑफिस जॉईन करणार आहेस की माझी फर्म? येतो मी. खरं तर वैदेहीला त्याच्या बोलण्याची भीती वाटत होती, पण आतून मनातून ती कुठेतरी सुखावली होती. दादा वहिनींचा सहवास होता, सोबत होती, पण त्यांचा का कुणास ठाऊक आधार वाटत नव्हता. त्यांच्याबरोबर राहताना दबल्यासारखं वाटत होतं, एक दडपण येत होतं. अमित गेल्यानंतर दादांनी वैदेहीला स्पष्ट सांगितलं, हे बघ वैदेही, तुला नोकरी करायची काही गरज नाही, आणि एवढ्या लगेचच तर अजिबात नको. वहिनी पण म्हणाल्या, नाहीतर काय, लोक काय म्हणतील? नवरा गेला आणि घरच्यांनी कामाला जुंपलं. त्या दोघांचं ते बोलणं ऐकून वैदेहीला कसं तरी झालं. त्यांच्यासमोर हात जोडून ती म्हणाली, पुन्हा पुन्हा नवरा गेला असं बोलू नका. घरात राहून मला जास्त त्रास होतोय. मी ठरवलंय, मी माझं ऑफिस लवकरच जॉईन करणार आहे. तिचं बोलणं ऐकून दादा वहिनी रागारागाने निघून गेले. 2 दिवसांनी मी ऑफिस जॉईन करणार आहे असं वैदेहीने अमितला कळवल्यावर त्याला आनंद झाला, कारण ती त्या वातावरणातून बाहेर पडणं जरुरी होतं. ज्या दिवशी वैदेही ऑफिसला जाणार होती त्या दिवशी दादा वहिनी फुरंगटून बसले होते. एकतर एवढ्या दिवसांनी ती बिचारी बाहेर पडणार होती. निदान तिला सहानुभूतीचे 2 शब्द द्यावेत, धीर आधार द्यावा असंही त्यांना वाटलं नाही. आपण आता इथून एकटं जाऊ शकू का असा कॉन्फिडन्सच तिला नव्हता. तिला भीती वाटत होती. पण तेवढ्यात बाहेर हॉर्न वाजला. पर्स घेऊन ती बाहेर निघणार आणि पाहते तर काय, बाहेर अमित होता. गाडी बाहेर येऊन तो म्हणाला, चल मी तुला सोडतो. तिला बरं वाटलं. ऑफिसमधल्या लोकांनी तिला खूप सांभाळून घेतलं. ऑफिस सुटल्यानंतर अमित तिला न्यायला आला होता. अमित, आज आलास ते ठीक, पण उद्यापासून मी माझी जाईन हं, ती म्हणाली. हे बघ वैदू, मला तुझ्या कुबड्या बनायच्या नाहीतच आहेत. तू लवकरात लवकर इंडिपेंडंट झाली पाहिजेस, स्वावलंबी झाली पाहिजेस, अशीच माझी इच्छा आहे. पण ते व्हायच्या आधीच तू कोलमडून जाऊ नकोस असा माझा प्रयत्न असतो. तू एकटी जाऊ शकशील असा तुला विश्वास वाटतो ना, तर माझी काहीच हरकत नाही. उलट मला त्यात आनंदच आहे. उद्या ऑटोने जा आणि पोचल्यावर लगेचच मला मेसेज टाक हं. अमितचं ते समजुतीचं बोलणं ऐकून वैदेहीला थोडं बरं वाटलं. पण घरी आल्यानंतर दादा वहिनींनी तिचा चांगलाच समाचार घेतला. त्या निर्लज्ज अमितला काही गोष्टी कळत नाही. पण तुलाही कळत नाही का? रवीला जाऊन 2 महिनेसुद्धा झाले नाहीत, आणि काय हे तुझं वागणं? त्याच्याबरोबर गाडीत बसताना तुला काहीच वाटलं नाही? ते बोलणं ऐकून वैदेही खचली. 4 दिवस तिला ताप भरला. घरी नेमकं काय झालं असेल याचा अंदाज अमितला आला होता. क्षणभर त्याला वाटलं की वैदेहीच्या आईबाबांना सगळं कळवून टाकावं. पण ते काय करणार? ते तिला त्यांच्याकडे घेऊन जाणार. मग पुन्हा तिचं परावलंबी जीवन.
भावाच्या संसारात तिची अडचण होणार. नाही नाही, असं होता कामा नये. वैदेही स्ट्रॉंग झालीच पाहिजे. जोपर्यंत वैदेही स्वतःच्या पायावर उभी राहत नाही तोपर्यंत मला रवीचे शेवटचे शब्द आठवत राहतील. अमित, माझी वैदेही. ऑफिस सुटल्यानंतर त्याच संध्याकाळी तो रवीच्या घरी गेला. तिला भेटायला सुरुवातीला दादाने आडकाठी केली, पण त्यांना न जुमानता तो तिला भेटलाच. तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, वैदू, कशाला आणि कुणाला घाबरतेस? अशी भित्री भागूबाई पाहायला रवीला सुद्धा आवडणार नाही. हे बघ वैदू, हिम्मत हरून पडलेल्या पक्षाला सगळेजण टोचा मारतात, तेव्हा अशी हिम्मत हरू नकोस. एकदा स्वतःसाठी पंख फडफडवून बघ. जोपर्यंत तू बोलत नाहीस ना तोपर्यंत तुला असाच त्रास देणार. नको काळजी करूस, मी आहे तुझ्याबरोबर. तिला धीर देऊन तो बाहेर पडला तेव्हाच दादाचं आणि त्याचं कडाक्याचं भांडण झालं. आमच्या घरी येत जाऊ नकोस असं सांगूनही निर्लज्जासारखं तू इथे वारंवार का येतोयस? तुझा आणि वैदेहीचा आता संबंध काय? आधीपासून तू तिच्या मागे होतासच, पण मूर्ख आमचीच माणसं होती. रवी आणि त्या वैदेहीला तुझा डाव कळलाच नाही. तुला तिच्याशी संबंध ठेवायचे होते म्हणून तूच रवीचा अपघात तर घडवून आणला नाहीस ना, अशी आता मला शंका यायला लागली आहे. दादा वेड्यासारखं काहीही बडबडत होते. हाताची घडी घालून शांतपणे अमित ऐकून घेत होता. बरं झालं तुम्हीच हा विषय काढलात, कारण मला सुरुवात करायची नव्हती. कारण दुसऱ्यांवर शिंतोडे उडवायच्या आधी आपले हात चिखलात घालावे लागतात आणि ते मला करायचं नव्हतं. पण आता माझाही नाईलाज आहे. तेव्हा तुम्ही आता ऐकूनच घ्या. म्हणायला तुम्ही रवीचे मोठे भाऊ, पण तुम्ही कायम स्वार्थानेच वागलात. आत्तापासून नाही हां, अगदी पहिल्यापासून. अगदी कॉलेजमध्ये रवी होता ना तेव्हा तो अभिमानाने सांगायचा, मी ना माझ्या दादा वहिनींकडे राहतो. पण त्याच्या बदल्यात तुम्ही त्याच्याकडून किती कामं करून घ्यायचात. तो सतत म्हणायचा, नाही रे, पिकनिक नको, पार्टी नको, आज घरी हे काम आहे, उद्या बँकेची ती कामं आहेत. रोज काय पार्थला सोडायचं आणायचं. बिचाऱ्याने कॉलेज लाईफ कधी एन्जॉय केलंच नाही. उलट आपल्या दादाच्या संसाराचा गाडाच तो ओढत राहिला. नोकरी लागली, तो सगळा पगार तुमच्याच हातात पडत होता. मग त्याचं लग्न ठरलं, तेही तुम्हाला आवडलं नाही. त्याने तुमच्याबरोबर राहून पगार तुमच्याच हातात द्यावा असं तुम्हाला वाटत होतं. पण त्याने छोटं घर घेतलं, त्याची बढती झाली, पण तुम्हाला आनंद व्हायच्या आधी त्याचा मत्सर वाटला. याला एवढं दाबून ठेवलं तरी याने एवढी प्रगती कशी काय केली असा विचार तुमच्या मनात आला होता दादा. काय रे, पैसे सरळ मार्गानेच मिळवतोस ना, काही चोरी लबाडी तर करत नाहीस ना? असेच तुमचे शब्द होते ना त्याच्यासाठी. ते शब्द रवीला खूप लागले होते, कारण त्याच्या इतका प्रामाणिक तोच होता. ते साऱ्या जगाला ठाऊक होतं, म्हणून जगाने त्याला नवनवीन संधी दिल्या. पण घरातल्यांनी मात्र मत्सरापोटी द्वेषापोटी त्याच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली. त्याने कष्टाने मोठं घर घेतलं. त्या दिवसापासून त्या गोष्टीचा आपल्याला कसा फायदा होईल यासाठी तुमचा प्रयत्न चालला होता. कसंही करून तुम्हाला इथे राहायला यायचं होतं. तुमच्या शब्दातून वागण्यातून वेळोवेळी त्याच्याबद्दलचा मत्सर त्याला जाणवत नसला तरी मला मात्र तो स्पष्टपणे जाणवत होता. इतर कुणी कारस्थान करायची काय गरज? ते करायला तुम्ही होताच की. तुमचीच नजर लागली त्याला आणि तुमच्याच मत्सराने घात केला त्याचा. आणि तुम्हालाही हे सगळं बरोबर माहीत आहे. फक्त आता तुमचंच मन तुम्हाला कुठेतरी खात असावं, किंवा मग ही गोष्ट इतरांना कळू नये म्हणून मोठेपणा करून तुम्ही इथे राहायला आलात. वैदेहीला खोटी सहानुभूती देऊ लागलात. गरज नसताना तिच्यावर अधिकार गाजवू लागलात. तिची जबाबदारी घ्यायची हे निमित्त करून तिला परावलंबी बनवायचं आणि मग या घरावर आपली सत्ता ठेवायची, हा तुमचा प्लॅन ओळखला का नाही मी? अमित एवढा घडाघडा बोलला तेव्हा दादांचा राग अनावर झाला. त्याच्यावर हात उचलत ते म्हणाले, चालता हो इथून. पुन्हा या घरात पाऊल टाकलंस ना तर खबरदार, पोलिसांना बोलावून तुला जेलमध्ये टाकेन. मग टाकाच. तुमच्याच्याने जे जे करता येईल ना ते करून पहा. पण मी रवीची साथ सोडणार नाही कधीच. त्याचं वचन मोडणार नाही आणि वैदेहीला कधीच एकटं पडू देणार नाही. उघडपणे धमकी देतोय मी तुम्हाला. टिचकी वाजवत अमित निघून गेला. दादा चरफडत राहिले आणि वैदेही मात्र स्तब्ध होऊन दरवाजाच्या मागून ते सगळं ऐकत राहिली.
त्या रात्री तिला झोप आली नाही. खरंच आपल्या संसाराला कुणाची नजर लागली असेल का? मुळात नजर लागणं, कुणाचा मत्सर होणं हे खरं तरी असतं का? आणि आपल्याच माणसाची नजर लागू शकते का? त्याने एवढा मोठा घात होऊ शकतो का? विचाराने ती बेचैन झाली. मनातलं बोलून बोलून कुणाकडे बोलायचं? तिला अमितशीच बोलावंसं वाटलं, पण घरी हे सगळं बोलणं शक्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी तिने संध्याकाळी अमितला फोन केला. ऑफिसच्या शेजारी एका बागेत बोलावून घेतलं. आज तिला तिच्या मनातलं सगळं सांगायचं होतं. जे प्रश्न पडले होते ते विचारायचे होते. अमित आला. घाईघाईने बोलावून घेतलं. काही प्रॉब्लेम नाही ना? दादा वहिनी काही बोलले का? काळजीने अमितने विचारलं. पण वैदही शांत होती. काय झालं सांगशील का? अमितने पुन्हा विचारलं. अमित, काल तू जे काही दादांवर आरोप केलेस ते करायला नको होतेस. अरे ते रवीचे सख्खे मोठे भाऊ आहेत आणि तू त्यांच्याबद्दल असं कसं बोलू शकलास? आमच्या संसाराला त्यांची दृष्ट लागली. त्यांनी आमचा मत्सर केला. ते का करतील असं? ते आमचं अहित का पाहतील? सांग ना वेड्या, असं का म्हणालास? रागारागाने वैदही जाब विचारू लागली. खरं सांगू, काल मी जे बोललो ते तुला आणि रवीला कधी जाणवलं नाही? खरं सांग. कदाचित माझे शब्द कठोर असतील, पण ते खरे होते की नाही? रवीला पुढे शिकायचं होतं. दादांकडे कर्ज म्हणून त्याने पैसे मागितले होते. दादांना ते देणं सहज शक्य होतं, पण त्यांनी ते दिले नाहीत. उलट रवीच्या बाबांनाही रवी अभ्यासात सिरियस नाही असं सांगून ते पैसे देऊ दिले नाहीत. रवीने ती गोष्ट मनाला लावून घेतली नाही. उलट त्यांना आपलं समजून त्याच्या आयुष्यात ज्या ज्या चांगल्या गोष्टी घडतील ते सगळं तो त्यांना सांगत राहिला. पण खरं सांगू, सुरुवातीपासून त्यांना रवीचा मत्सरच वाटत राहिला. एवढ्या कमी वयात त्याने मिळवलेले यश त्यांना पटलं नाही, रुचलं नाही. त्यांना रवीबद्दल वाटणारा द्वेष त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तुमचं लग्न त्यांना आवडलं नव्हतं. रवीचं नवीन घरात येऊन राहणं त्यांना पसंत नव्हतं. हा प्लॉट घेताना सुद्धा ते आमच्यासोबतच होते. त्यांचा चेहरा खूप उतरला होता. ही जागा चांगली नाही असं म्हणून ते नकार घंटा वाजवत राहिले. हे घर बांधायला काढलं तेव्हा म्हणाले, एवढ्या मोठ्या घरात हे दोघं नवरा बायकोच राहणार, मजा आहे दोघांची. एवढंच नाही तर हे घर आपल्या दोघा भावांच्या नावावर आपण करून घेऊया म्हणून रवीला त्यांनी गळ घातली होती. आणि रवी पण तसे पेपर तयार करून घेणार होता. पण त्याआधीच ती घटना घडली आणि रवी गेला. आपल्या बँक बॅलन्सपासून पगारापर्यंत, इन्व्हेस्टमेंटपर्यंत रवीने सगळं दादा वहिनींना सांगितलं होतं. त्यांनी त्याचं कौतुक तर केलं नाहीच, उलट त्याला खालीच खेचत राहिले. अनेकदा मी रवीला समजवायचा प्रयत्न केला होता, पण दादा वहिनी असं वागतील यावर त्याचा कधी विश्वास बसलाच नाही. अगदी तुझ्यासारखंच त्यानेही मला विचारलं होतं, आपल्या माणसांची कधी नजर लागते का? त्यांचा कधी मत्सर होतो का? पण झाला ना. हे बघ, तुझ्या बाबतीत आता मी तसं होऊ देणार नाही. त्यांच्या मत्सराने रवीचा घात केला, पण आता तुझ्या बाबतीत मी काहीही वेडं वाकडं होऊ देणार नाही. मला उलट तुलाच विचारायचंय. खरं सांग, नजर जवळच्या माणसांची नाही तर काय तिऱ्हाईतांची लागते? ज्यांना तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही ते तुमच्या सुखाचा मत्सर का आणि कसा करतील? ज्यांना आपण आपल्या जवळचं आणि आपलं मानतो ते आपल्या जवळचे असतात खरे, पण आपले असतातच असं नाही. अस्वलाचा मुखवटा लावून फिरणारे ते जवळचे लोकच असतात अगं. आपल्या जवळचे म्हणूनच तर आपल्याला खरा शत्रुबोध होत नाही ना. अमित बोलत होता त्यात तथ्य होतं, पण मन मानायला तयार होत नव्हतं. वैदही बोलू लागली. पण अमित, या सगळ्या गोष्टी मनाला बुद्धीला पटत नाहीत. ती म्हणाली. पटत नाहीत कारण आपण त्यांच्याबद्दल नीट विचारच करत नाही. हेच मन, हीच बुद्धी शरीराच्या बाहेर जाऊन परिणाम करते. यासाठी एक नाही 100 पुरावे आहेत. स्वप्नात पहा ना, आपलं मन बाहेर जातं. आपण डोंगरावरून कोसळलो आहोत म्हणून तर आपण घाबरून दचकून जागा होतो, घाम फुटतो. म्हणजेच काय तर मन शरीराच्या बाहेर जाऊन आपल्या शरीरावर कार्य करतं की नाही, त्याचा शरीरावर परिणाम होतो की नाही. मग तेच मन, तीच बुद्धी आणि तेच विचार बाहेर वातावरणात जाऊनही काम करतं. आपल्या विचारांचा इतरावर परिणाम होत असतो.
अगं टेलिपॅथी म्हणजे दुसरं तरी काय? आपल्या सूक्ष्म देहाने दुसऱ्याच्या सूक्ष्म देहापर्यंत विचार पोचतातच ना. आणि मनात आलेले विचार वातावरणात टिकून राहतात याचे अनेक वैज्ञानिक पुरावे आहेत. मग ते विचार मत्सराचे असू देत किंवा कुणाच्या हिताचे, आपल्यावर परिणाम केल्याशिवाय ते राहत नाही. शॉर्टर द वेवलेंथ ग्रेटर द एनर्जी या तत्वाने मनातल्या मनात जरी विचार आला तरी तो हानी केल्याशिवाय राहत नाही. तुझ्या घराबाहेर लावलेली तुळस करपून गेली कारण तुळस ही वातावरणातील नेगेटिव्ह एनर्जी शोषून घेते. मी जे काही बोलतोय ना ते वैज्ञानिकच आहे, त्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा नाही. शांतपणे अमित बोलत होता. अरे पण अमित, आम्ही कुणाचं वाईट केलं नाही, मग हे सगळं आमच्याच वाटेला का आलं? वैदही हताश होऊन बोलत होती. हे बघ वैदू, मी चोरी करत नाही म्हणून माझ्या घरात चोर यायलाच नको, हे बोलणं किती तार्किक आहे? अगं आपण आपली तिजोरी सगळ्यांना दाखवत सुटलो तर चोरीही होणारच. आपली सुखं नजरेला पडली, आपण जरुरीपेक्षा एखाद्यावर जास्त भरवसा ठेवला आणि आपली सुखसंपत्ती समाधान त्याला दाखवत सुटलो तर त्या सुखाचा मत्सर हा होणारच. म्हणूनच आपल्या यशाची सतत पार्टी लोकांसमोर करणं, DP स्टेटसला लावून त्या गोष्टी सेलिब्रेट करणं, या गोष्टीच्या मी अगदी विरोधात आहे. यश, आनंद, सुख साजरं करायचं असेल ना तर जे गरजू आहेत त्यांना मदत करून करावं. एखाद्या गरीब मुलाचं शिक्षण किंवा एखाद्या गरजू वृद्धाला औषधांची मदत करून सुद्धा साजरा करता येतं ना यश. त्यांच्या शुभविचारांच्या लहरीसुद्धा आपल्यापर्यंत पोचत असतात. आणि त्यामुळे आपलं नुकसान कमी होतं. आपलं सुख, आपली संपत्ती, आपलं समाधान टिकवून ठेवण्याची 100% जबाबदारी आपलीच असते, इतर कुणाची नाही. आणि नेमकं रवीला हेच कळत नव्हतं. पण निदान आता तू तरी शहाणी हो. कुणावर उगीच विश्वास ठेवू नकोस, अगदी माझ्यावरही नको. एवढं बोलून अमित शांत झाला. मग वैदही उठली. तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली होती. वहिनी दादांचं वागणं तिला आठवत राहिलं. नवीन मंगळसूत्र दागिने पाहून वहिनी म्हणाल्या होत्या, तुमची काय मजा आहे बुवा, पैसाच पैसा. ते वेगळं राहायला गेल्यावरही त्या म्हणाल्या, तुमचा राजा राणीचा संसार. प्रमोशनची बातमी मिळताच बरं सध्या आमच्याकडे वेळ नाही, बिझी आहोत आम्ही, असं सांगून दादांनी केलेलं कोरडं कॉंग्रॅच्युलेशन्स तिला आठवलं. आणि आत्तासुद्धा रवी गेल्याचं त्यांना फार दुःख नव्हतंच. घरात रोज हॉटेलमधून काहीतरी पार्सल्स येत होती. मला मंगळसूत्र काढायला लावताना वहिनीच्या चेहऱ्यावर एक पुसट हसू होतंच. मी नोकरी करू नये याबद्दल दोघांचा आग्रह का आहे? रवीने जरुरीपेक्षा जास्त विश्वास ठेवला का यांच्यावर? आणि आपणही आता तीच चूक करतोय का? पण मग अमित तरी प्रामाणिक असेल का? या सगळ्यामागे त्याचं काय इंटेन्शन असेल? विचार करून तिचं डोकं गरगरायला लागलं. पण आता सावध व्हायला हवं होतं, सगळ्याच बाबतीत सगळ्यांकडूनच. 2 दिवस तिने विचार करायला वेळ घेतला. त्या रात्री रवीच्या फोटोसमोर बसून ती रडत राहिली. रवी प्लीज, मी कसं वागू, काय करू, मला काही कळत नाही रे. मला मदत कर प्लीज, मला मदत कर. आणि असं म्हणून ती रडू लागली. ड्रॉवरमधल्या रवीने दिलेल्या एक एक वस्तू ती पाहू लागली. भेटवस्तू, जुने फोटो. आणि मग तिला रवीची डायरी सापडली. रवी डायरी रोज लिहित असे हे तिला माहीत होतं. तिने थरथरत्या हाताने डायरी सुरुवातीपासून वाचायला सुरुवात केली. त्यात अनेक आठवणी लिहिल्या होत्या, पण दादा वहिनीचा विशेष उल्लेख नव्हता. अलीकडच्या पानांवर त्याने लिहिलं होतं, प्लॉट घेऊन घर बांधावं असं माझं स्वप्न आहे. मी ते घेतलं, पण ते शक्य झालं ते केवळ अमितमुळे. त्याने माझ्यासाठी कर्ज घेतलं आणि ही गोष्ट कोणालाही कळू द्यायची नाही या शपथेवर. अमित, तू माझ्यासाठी काय आहे हे शब्दात सांगणं शक्य नाही मित्रा. आय लव्ह यू, थँक्यू सो मच. ते वाचून वैदहीला धक्का बसला. याबद्दल रवी किंवा अमित तिच्याकडे एका शब्दानेही कधी बोलले नाहीत. पण आज योग्य वेळेला ती डायरी तिच्या हातात पडली होती. त्या रात्री मात्र तिला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी 2 गोष्टी घडल्या. दादा वकिलांना घेऊन आले होते. हे घर त्यांना त्यांच्या नावावर करून हवं होतं. रवीची सुद्धा इच्छा तशीच होती असं ते म्हणत होते. पण एरवी त्यांच्यासमोर घाबरणारी वैदही आज स्पष्ट म्हणाली, दादा, तुमचा या घराशी काही मात्र संबंध नाही. हे घर घेण्यासाठी माझे आणि रवीचे पैसे लागलेले आहेत. हे घर कोणत्याही परिस्थितीत
मी तुमच्या नावावर करून देणार नाही आणि तुम्ही आता तुमच्या घरी राहायला गेलात तरी हरकत नाही. माझ्याबरोबर जे घडलंय त्यातून सावरले मी आता. प्लीज आता या उपर मला काहीही बोलायला लावू नका. रवीने आजपर्यंत राखला तसाच मान मीही राखावा अशीच माझी इच्छा आहे. मग तिचं हे बोलणं ऐकून वहिनीसुद्धा तणतणत बाहेर आल्या. ती चक्क जायला सांगत होती. दादा वहिनींनी कडाक्याचं भांडण केलं. तिच्या आणि अमितच्या नात्यावर शंका घेतली. शिव्या शाप तळतळाट देऊन दोघंही नाईलाजाने निघून गेले. वैदेही खूप रडली. फोन करून तिने सगळं अमितला सांगितलं. वैदेहीला आपल्या आधाराची गरज आहे, तिला सावरायला हवं असा विचार करून अमित लगेच तिच्या घरी पोहोचला. दादा वहिनी गेल्यानंतर घरात एक शांती होती. मनाला शांत वाटेल अशी शांती. वैदू, काही गिल्ट वाटून घेऊ नकोस. अगदी योग्य केलंयस तू. अगं, आपलीच काही माणसं सापासारखी विषारी असतात. त्यांना ठेचताही येत नाही आणि जवळही ठेवता येत नाही. अशा वेळेस आपणच आपली काळजी घेतलेली बरी. आपणच दूर गेलेलं बरं. आज मी खऱ्या अर्थाने निश्चिंत झालो. मला काय वाटतं, आता हळूहळू हे घर तू विकून टाक. जे काही पैसे येतील ते घे आणि आईबाबांच्या जवळ जाऊन एखादा फ्लॅट घेऊन राहा. तू कुठेही सुखरूप असलीस ना की मग मीही निश्चिंत राहीन. खरं सांगू, आज मलाही एका मोठ्या जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं वाटतंय गं. आता पुन्हा मी इथे येणार नाही. तुला माझा कोणताही त्रासही होणार नाही. सुखी राहा, आनंदी राहा असं म्हणून त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला. तो घराबाहेर पडला. गेटपर्यंत पोचला. तोपर्यंत मागून आवाज आला, अमित थांब ना. नको ना रे जाऊस. आता मला खरी गरज आहे तुझी. अमित वळला. सुकलेल्या तुळशी वृंदावनापाशी वैदेही खोल गेलेल्या डोळ्यांनी आर्त होऊन त्याच्याकडे काहीतरी मागत होती. वैदू, खरं बोलतेयस? त्याने विचारलं. ती काही बोलू शकली नाही. तिचं उत्तर तिच्या डोळ्यातले अश्रू देत होते. एकमेकांचा हात हातात घेऊन दोघं घरात आले. दोघांनी नवीन सुरुवात केली. काहींनी आशीर्वाद दिले, काहींनी तळतळाट दिले. ज्याच्याकडे जे होतं, जे देऊ शकत होतं त्यांनी ते दिलं. पण आता कुणाकडून काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही हे मात्र त्यांना समजलं होतं. म्हणूनच 6 महिन्यांपूर्वी सुकलेली तुळस आता मात्र छान बहरली होती.